आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हाच सांगणार आहे, की आपण ज्या माणसावर प्रेम करतो, त्या माणसाला जी गती मिळते, तीच प्रेम करणाऱ्याला सुद्धा मिळते, असं नारद मुनी आपल्याला सांगत आहेत. आता समजा आपण तामसी माणसावर प्रेम केलं, तर आपण 100% नरकात जाणार. आपण राजसी माणसावर केलं, तर परत संसार बंधनात अडकणार. एखाद्या सात्विक माणसावर आपण प्रेम केलं, तर आपण स्वर्गात जाऊ शकतो. आणि जर संत, सद्गुरू, देव, परमेश्वर ह्यांच्यावर जर आपण प्रेम केलं, तर आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होऊन आपण ह्या जन्म मरण चक्रातून सुटून कायमचे मुक्त होऊ शकतो. मग प्रेम करण्यापूर्वी प्रेम कोणावर करायचं हा सुद्धा विचार इथे करणं गरजेचं आहे. भगवंत गीतेत सांगतायत, की जो भक्त माझ्यावर प्रेम करतो, त्याला माझ्या सकट माझ्या सर्व प्रॉपर्टीची प्राप्ती होते. म्हणजे काय, की भगवंत तर मिळतातच आहेत, पण त्यांच्या जवळचं ऐश्वर्य सुद्धा ते त्या भक्ताला बहाल करून टाकतायत. मग कोणावर प्रेम करायचं? खोट्या संसारातल्या नातेसंबंधांवर प्रेम करायचं, की अविनाशी अशा भगवंतावर प्रेम करायचं, ह्याचा आधी विचार करणं गरजेचं आहे.